महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेची जर तुमची केवायसी झाली असेल तर यासाठी तुम्हाला एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दीपावली निमित्त एक आनंदाची बातमी दिलेली आहे। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्की आनंद फुलेल। तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदे सरांचा धन्यवाद केल्याशिवाय राहणार नाही, कारण लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली आहे आणि ही योजनाच्या मुख्यतर दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींना काही ना काही गिफ्ट दिले जाते। तर या दीपावलीला सुद्धा लाडक्या बहिणींना गिफ्ट दिले जाणार आहे आणि याची अनाउन्समेंट झालेली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, लाडक्या बहिणींना दिवाळीला बोनस मिळणार। लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल, तुमची केवायसी जर झाली असेल तर तुम्हाला बोनस दिले जाणार आहे ऑक्टोबर मध्येच। बघा, ऑक्टोबर महिन्यामध्येच तुम्हाला दिवाळी निमित्त बोनस आणि त्यासोबतच एक महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे। सर्व बातमी तुम्हाला व्यवस्थित सांगतो। बोनस काय असणार आहे, लाडक्या बहिणींना किती पैसे दिले जाणार आहे, केवायसी जर झाली नसेल तर यामध्ये तुमची योजना बंद होईल का, ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया। ऑक्टोबरचा हप्ता दुप्पट पैसे मिळणार। काय म्हणाले साहेब, लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता दुप्पट पैसे मिळणार, म्हणजे 2 महिन्याचे पैसे दिले जाणार आहे। सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, बघा, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये, 3000 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे। आनंदाची बातमी वाटली तर यानंतर तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी देतो की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता सुरू होणार आहे। काय म्हणाले साहेब, लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता आम्ही देणार आहोत, याची सुद्धा घोषणा साहेबांनी केलेली आहे। याचा आर्टिकल जाहीर केलेला आहे, याला पूर्णपणे मान्यता देण्यात आलेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिला की लाडक्या बहिणींना आम्ही 3000 रुपये म्हणजे 2 महिन्याचे एकत्र पैसे त्यांच्या खात्यात जमा करत आहोत। आणि लाडक्या बहिणींना आणखीन एक आनंदाची बातमी देतो की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे जे आम्ही वचन दिलेलं आहे ते वचन आम्ही आता पूर्ण करणार आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे। दीपावली नंतर तुम्हाला मिळणार आहे का, नोव्हेंबर मध्ये का डिसेंबर मध्ये का जानेवारी मध्ये तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। काय म्हणाले ते आपण पाहूया। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी सुद्धा ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्री साठी ऑर्डर दिली। बघा, ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलेली आहे की लाडक्या बहिणींना दीपावलीच्या अगोदर 1 वीक अगोदर त्यांच्या खात्यात पैसे जमा करा आणि याला आता सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्हाला देखील मेसेज आला असेल की लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाले असतील। ऑक्टोबर महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे 2 महिन्याचे पैसे जमा झाले असतील। मुख्यमंत्र्यांनी थेट ऑर्डर दिलेली आहे। तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। मी तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप आजपासून कंप्लीट होणार आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एकत्र पैसे येणार नाही, 3 टप्प्यामध्ये पैसे येणार आहे। दिवाळीचं गिफ्ट आहे, 2 महिन्याचे एकत्र पैसे दिले जाणार आहे आणि 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणारच आहोत। आता काय म्हणाले साहेब आपण पाहूया। लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये सुरू, दिवाळीचं बोनस पैसे मिळाले। बघा, लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये, 2 महिन्याचे एकत्र पैसे जमा करण्याचा शासनाचा निर्णय। मंत्रिमंडळाचा निर्णय, केवायसी केल्यानंतर 2100 रुपये मिळणार। सप्टेंबरचा हप्ता 2100 रुपये। बघा काय आली माहिती, लाडक्या बहिणींना ज्या बहिणींची केवायसी झाली असेल, ज्या बहिणींची केवायसी कंप्लीट झाली असेल त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। कोणाला, ज्यांची केवायसी झाली असेल। जर तुमची केवायसी झाली नाही तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार नाही। मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे।
महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना ई-केवायसी नंतर 2100 रुपये सुरू होणार आहे। आता या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार का पुढच्या महिन्यापासून, तर तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये जे आता सुरू होणार आहे, ज्यांची केवायसी झाले त्यांना 2100 रुपये, आणि ज्या बहिणी लिस्ट मध्ये बसतील, ज्या बहिणी पात्र असतील त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। आता ज्या बहिणीची केवायसी कंप्लीट झाले असेल, मेसेज आला असेल, त्या बहिणींना सांगतो की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जानेवारी पासून बघा 1 जानेवारी पासून 2026 म्हणजे 3 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जो लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होतो, तो हप्ता वाढून 2100 रुपये प्रमाणे येणार आहे। 600 रुपयाची वाढ प्रति महिना आता होणार आहे। नवीन वर्ष सुरू होताच तुमच्या खात्यामध्ये 1 जानेवारी 2026 पासून तुमच्या बँक अकाउंट मध्ये 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे। हा शब्द आहे भावाचा। एकनाथ शिंदे साहेबांनी याला थेट मंजुरी दिलेली आहे। तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे हप्ता हवा असेल तर तुम्ही कमेंट मध्ये 2100 रुपये लिहा आणि टाइप करून तुम्ही मेसेज करू शकता कमेंट मध्ये। तर आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पुढच्या वर्षापासून दिले जाणारे म्हणजे अवघ्या 3 महिन्यानंतर पुढचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। आणि आनंदाची बातमी म्हणजे 2 महिन्याचे एकत्र पैसे देण्याचा निर्णय याला झालेला आहे। मंत्रिमंडळाचा निर्णय बहिणींना सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे एकत्र 3000 रुपये सुरू करण्यात आलेले आहे। बघा काय म्हणाले साहेब, काय म्हणाले, लाडक्या बहिणींना एकत्र पैसे आम्ही आता सुरू केलेले आहे। तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे आलेले आहेत। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला देखील मेसेज आला असेल, आजपासून याची सुरुवात झालेली आहे। अवघ्या उशिरापर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊ शकता आजच्या आज। तर तुम्हाला जिल्ह्यांची नावं सुद्धा मी वाचून दाखवतो। आता आपण जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो तुम्हाला। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला देखील पैसे येणार आहे। अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींची। लाडक्या बहिणींना आज पैसे वाटप झालेले आहे। आत्ताचे सर्वात मोठे अपडेट समोर आलेले आहे। लाडक्या बहिणींना 11 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे। बघा कोणत्या किती जिल्ह्यांमध्ये, 11 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। त्या 11 जिल्ह्यांची नाव तुम्हाला वाचून दाखवतो। सर्वात मोठे अपडेट आज समोर आलेले आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले याची नाव आपण पाहूया, याची लिस्ट आपण पाहूया। 11 जिल्ह्यांत पैसे वाटप झाले, याच्यात सर्वात अगोदर 3 जिल्ह्यांमध्ये आलेले आहे, यवतमाळ, सातारा, अमरावती। बघा तुम्ही जर यवतमाळ मधून राहत असाल तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यवतमाळ मध्ये पैसे कसं जमा होतील, 1500 रुपयाचा एक मेसेज येणार आहे आणि दुसरा मेसेज 1500 रुपयाचा। तर काही बहिणींना जर 1500 रुपये आले तर दुसरा मेसेज थोडा उशिरा येऊ शकतो, म्हणून काळजी करायची गरज नाही। तुम्हाला 3000 रुपयाचा सुद्धा डायरेक्ट मेसेज येऊ शकतो। तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत जे मेसेज आलेले आहे तर 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेले आहे। सर्वात अगोदर सांगतो, लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा एक मेसेज आला, त्यानंतर काही तासानंतर त्यांना पुन्हा एक 1500 रुपयाचा मेसेज आला। असं सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये, 3000 रुपये एकूण जमा झालेले आहे। अशा प्रकारे तर यवतमाळ, सातारा आणि अमरावती या 3 जिल्ह्यांमध्ये। त्यानंतर पुढचा जिल्हा येतो जळगाव, नाशिक आणि संभाजीनगर। अशा प्रकारे या 6 जिल्ह्यांमध्ये 1500 + 1500 3000 रुपयाचा एकत्र मेसेज आलेला आहे। तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। या जिल्ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता। आता यापैकी बघा 11 जिल्ह्यांमध्ये पुढचा जिल्हा येतो 7वा रत्नागिरी, त्यानंतर धुळे, त्यानंतर रायगड। या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजपासून याची सुरुवात झालेली आहे। आणि शेवटतील आज पहिला टप्पा जो कंप्लीट होणार आहे मुंबई आणि नंदुरबार या 11 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा कंप्लीट करण्यात येणार आहे। तुम्ही जर या 11 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे आलेले असतील किंवा येणार आहे। आता सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज आला की नाही, 1500 + 1500 3000 रुपयाचा मेसेज आला की नाही, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये।